ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 16 इच्छापूर्ती मंदिरात हम फाउंडेशन इनरव्हील क्लब ऑफ ऐरोली सी ब्रिज नारी शक्ती मंच हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडला। हम फाउंडेशनचे अध्यक्षा प्रीती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सहकारी महिला यांनी हा कार्यक्रमाचे आयोजन केले। प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका संगीता पाटील उपस्थित होते। त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। हम फाउंडेशन अध्यक्षा प्रीती देशपांडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले। तसेच येणाऱ्या सर्व महिलांना हळदी कुंकूचे वाण देऊन त्यांचे स्वागत केले। तर उपस्थित महिलांनी सदस्याचा फॉर्म भरला। अनेक महिलांनी आपला सहभाग दर्शवला। विजेता महिलांना बक्षीस देण्यात आले। महिलांच्या गरजू वस्तूंचा स्टॉल लावण्यात आला होता। सर्व महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रमाचा आनंद लुटला। हम फाउंडेशन प्रीती देशपांडे यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। इच्छापूर्ति मंदिर में सेक्टर 15 में हमारा हल्दी कुंकू हुआ। हम फाउंडेशन इनरव्हील क्लब ऑफ ऐरोली सी ब्रिज नारी शक्ति कट्टा और नारी शक्ति महिला मंच इन सभी का मिला के हमारा यहाँ पर हल्दी कुंकू। अब बहुत सारे लेडीज़ ने यहाँ पर पार्टिसिपेट किया। हमने हल्दी कुंकुम तो किया ही, बांट दिया। हम लोगों ने बहुत सारे गेम्स खेले, गेम्स के प्राइजेस बांटे, बहुत सारे क्विजेज हुए। डॉक्टर सुप्रिया बांगर हैं जो डर्मेटोलॉजिस्ट हैं, उनका एक सेशन किया जो लेडीज़ लोगों के हेयर और स्किन केयर के ऊपर था। प्लस हमारे जो लेडीज़ हैं वो कहाँ मतलब टीवी पर आए हुए, मैं बता ही नहीं सकती वो कहाँ कहाँ पहुँचे हुए हैं। इतना बड़ा प्लेटफॉर्म हमारे लेडीज़ को यहाँ पर मिलता है। मैं चाहती हूँ इसी तरह का प्रतिशत, मतलब कम से कम आज 150 से ऊपर लेडीज़ यहाँ पर आए थे। प्लस यहाँ की जो माजी नगर सेविका हैं संगीता पाटिल, वो भी यहाँ पर आकर गई। और इतना अच्छा लग रहा है, इतना सब लोग खुश हैं और इतना सब इंजॉय कर रहे हैं। हमें और क्या चाहिए, एक दूसरे से शेयरिंग, घर का स्ट्रेस यहाँ पर भूल जाते हैं सब आकर। तो इसी तरह से प्यार और इज्जत सभी को मिलनी चाहिए और यहाँ पर मिलती है। तो प्लीज़ आइए और हमारा ग्रुप जॉइन कीजिए और धमाल कीजिए। नमस्कार, मी कल्पना अनिल गावडे। आम्ही आज इथे हळदी कुंकवाला आलो। प्रीती देशपांडे मॅम आहेत आमच्या नारी शक्ती ग्रुपच्या मेंबर लीडर। तर त्यांनी हळदी कुंकवाचा प्रोग्राम आयोजित केला आणि आज खूप एन्जॉय केले, बायकांनी खूप मजा केली आहे। आणि आम्ही ते संगीत खुर्ची खेळलो, पण थोडी वेगळ्या पद्धतीची। तो पण गेम आमच्या प्रीती देशपांडे मॅडमनी शोध लावला। तर दुसरे गेम आहे बलूनचा गेम खेळला।
त्याच्यातून असं होतं की स्वतःचा बलून वाचवायचा होता, पण प्रीती मॅमने सांगितलं तर स्वतःचा बलून वाचवा. पण बायकांनी काय केलं, स्वतःचा बलून वाचवण्याच्या नादात त्यांनी दुसऱ्यांचे बलून फोडले. पण जेव्हा शेवटी राहील तिला बक्षीस मिळालं, पण यातून एक नवीन शिकवण त्यांनी आम्हा महिलांना दिली की स्वतःला पुढे यायचं आहे, म्हणून दुसऱ्याचं नुकसान नाही करायचं आहे आपल्याला. मी फक्त एवढंच सांगितलेलं की स्वतःचा बलून वाचा. पण ते सगळ्या बायकांना कळालं की आपण एक नारी शक्ती काय आहे. त्यांच्या ग्रुपप्रमाणे त्यांनी वागायला सगळ्या बायकांना सांगितलं की सगळ्यांना घेऊन तुम्ही पुढे चला, तुम्ही एकीला पुढे जाण्यासाठी दुसरीचा पाय मागे खेचू नका. आणि आम्ही खूप एन्जॉय करतो. नारी शक्ती ग्रुप प्रीती देशपांडे मॅडममुळे पुढे आलेला आहे. आम्ही गेल्या वर्षी मंगळागौरीचा ग्रुप आहे आमचा, आम्ही खूप बक्षिसं जिंकलो आहे, खूप एन्जॉय केलं. बाहेरचं जग बघितलं आम्ही सगळ्या बायकांनी, पण जे मजा करण्याचं जग असतं, जे आम्ही कुटुंबाच्या मुलाबाळांच्या रगाड्यातून जे बाहेर पडून जे मजा करतोय आज, ते जग बघतोय ते नारी शक्ती ग्रुपमुळे आणि आमच्या प्रीती देशपांडे मॅडममुळे. थँक्यू. नमस्कार. ऐरोलीमध्ये आज सेक्टर 15मध्ये इच्छापूर्ती मंदिराच्या इथे हळदी कुंकाचा ऐरोली सी ब्रिज आयोजित हळदी कुंकाचा समारंभ झाला. याच्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता आणि त्यांना वाण वाटप करण्यात आले. ती उमेश शेलार. आमचा आज हम फाउंडेशनचा इच्छापूर्ती गणपती मंदिरमध्ये हळदी कुंकाचा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. तर त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांनी सहभाग घेतलेला होता आणि इथे आम्ही छान असे महिलांचे कार्यक्रम केले, गेम्स घेतले. बऱ्याच जणांनी त्यांच्या काही व्यवसाय करतात त्याबद्दल मार्गदर्शन केलं. अजून काही महिलांनी त्यांच्याबद्दल काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज किंवा कशा प्रकारे महिलांना प्रोत्साहन देता येतील त्याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. त्याच्यानंतर वाहन वाटप झालं छान प्रकारे आणि स्पर्धांमध्ये पण महिलांनी खूप छान प्रकारे सहभाग घेतला होता. आणि मग आम्ही त्यांना बक्षिसं वगैरे छोटी का होईना आपली काहीतरी ओळख किंवा भेटवस्तू एन्जॉय करण्यासाठी ती आम्ही महिलांना दिली आणि त्यांनी खूप मस्त एन्जॉय केलं, त्यांना खूप आवडलं. आणि आम्हाला मॅडमनी आमच्या हम फाउंडेशनतर्फे स्टॉल लावण्याची पण संधी दिली होती. तिथे माझा ज्वेलरीचा स्टॉल होता. परत आमचा एक आम्ही आरोग्याविषयी महिलांच्या आरोग्यावर आम्ही काम करतो. आता कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर मग ते कसं काही आपल्याला लांब ठेवता येईल. काय महिलांना खूप त्रास आता होतात, पण आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा डॉक्टरकडे जायचं म्हटलं तरी महिला जायला मागत नाहीत आणि मनमोकळेप्रमाणे ह्या विषयावर बोलत नाहीत. असं आम्ही मासिक पाळीचा विषय घेऊन आमचा स्टॉल लावलेला होता. तिथे पण आम्हाला खूप छान प्रकारे रिस्पॉन्स मिळाला महिलांचा. तर आम्ही तिकडे जाऊन आमचे सेक्शन वगैरे घेणार आहोत. असं छान प्रकारे आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर मी हम फाउंडेशनतर्फे खूप आभार व्यक्त करते त्यांचं की तुम्ही महिलांना एवढं छान संधी देत आहे पुढे येण्याची. नमस्कार. वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती, जो स्त्रिया हळदी कुंकूचं वाण घेऊन लुटतात. तर आज हम फाउंडेशन आणि इनर क्लब ऑफ ऐरोली यांच्या संयमाने सगळ्या महिलांसाठी सेक्टर 15मध्ये इच्छापूर्ती मंदिरात सगळ्यांसाठी हळदी कुंकू समारंभ पार पाडण्यात आला. या समारंभामध्ये कल्पना शिंगे इनर क्लबच्या अध्यक्षा यांनी त्यांच्या संस्थेच्या उपक्रमाबद्दल खूप छान माहिती दिली. त्याचबरोबर महिलांना या उपक्रमामध्ये सामील होण्यासाठी उत्तेजन दिले. त्यानंतर प्रीती देशपांडे या हम फाउंडेशनच्या यांनी आपल्या ज्या आपल्या सख्या आहेत यांच्या मदतीने हा आजचा कार्यक्रमाची धुरा सांभाळत खूप वेगळ्या पद्धतीने हळदी कुंकाचा समारंभ हा साजरा केला. यामध्ये त्यांनी महिलांच्या आरोग्यासाठी त्यांच्या इनर हेल्थसाठी डॉक्टर सुप्रिया बांगल यांचे एक खास सत्र आयोजित केले होते. त्याचा सर्वांनी लाभ घेतला. याचबरोबर प्रीती देशपांडे यांनी हा हळदी कुंकवाचा वाण लुटता लुटता स्त्रियांना त्यांच्या व्यवसायाच्या प्रमोशनबद्दल संधी दिली. त्याचबरोबर त्यांनी ज्या कोणत्या त्यांच्या संस्थेमार्फत त्यांनी उत्तेजन दिलेल्या स्त्रियांनी लोकमत सखी किंवा वेगवेगळे झी TV आणि ज्या काही आता सेलिब्रिटी म्हणून वावरत आहेत मंगळागौरीचे खेळ खेळणाऱ्या स्त्रियांनी विजेतेपद पटकावलं. यासाठी त्यांनी कौतुक केले. त्याचबरोबर प्रीती मॅडमबद्दल सर्वांनी फारच त्यांच्या ज्या काही त्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितलं की मॅडमनी जे आज व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहेत त्यामुळे त्यांच्यामधलं स्किल डेव्हलप झालं आणि अशा प्रकारचे त्या चुणूक दाखवत आहेत आणि अनेक महिलांनी अशा प्रकारे पुढे येऊन अशा उपक्रमात सामील व्हावं अशी त्यांनी मनोमन आशा व्यक्त केली. त्याचबरोबर संगीत खुर्ची हा कार्यक्रम आणि इतर अशा समारंभांमध्ये सगळ्यांना सामील करत
त्यांनी एक हळदी कुंकाचं वाण देत फूल पुष्प आणि आपल्या जुन्या चालीरीती आणि हा जो काही समारंभ आहे यामध्ये स्त्रियांनी आपली चूल मूल हे सगळं सांभाळून घरातला वेळ देऊन उपस्थिती दाखवली. हेच या हम फाउंडेशन आणि इनर आज या हेल्थ क्लबचं योगदान आहे. तर खूप छान कार्यक्रम पार पडला. मला आमंत्रण होतं, सर्वांना होतं आणि पुन्हा सर्वांना असंच आमंत्रण मिळाल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादांनी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग दर्शवावा. नमस्कार.